उत्कृष्ट संसदपटू शरदचंद्रजी पवार एका बाजूला मंडल यात्रा काढतात नागपूरपासून आणि दुसऱ्या बाजूला मात्र मनोज जरांगेंच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देतात। या पवार फॅमिलीनं, या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री महोदय बळी पडलेले आहेत। हतबल होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते। एका बाजूला न्यायालयानं कठोर ताशेरे ओढले इथल्या शासनावर की याला टाइम बॉन्ड दिला, याला लवकर मुंबईच्या बाहेर काढा। एका बाजूला कोर्टाच्या निर्णयापुढे हतबल होते आणि दुसऱ्या बाजूला यांना मुंबईतून बाहेर कसं काढायचं यापुढे हतबल होते। मात्र या आरक्षणाच्या लढ्यामध्ये अनेक नेते पुढे आले, त्यात मुख्यमंत्र्यांचं पण नाव होतं की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलं गेलेलं आरक्षण, मात्र फक्त पवारच कसे? मी पवार नाही, मी आता माझी बाईट जरी काढून बघितली तर मी मुख्यमंत्र्यांचं वेळोवेळी नाव घेतलेलं आहे। ते बळी पडलेले आहेत मी असं म्हणतोयच ना, पण हे जे आंदोलन बेकायदा उभं केलं, बेकायदा मागण्यांना सपोर्ट करण्याचं काम कोणी केलं असेल तर डायरेक्ट केलं शरद पवारांनी, डायरेक्ट सपोर्ट केला सुप्रिया सुळेंनी, डायरेक्ट सपोर्ट केला शरदचंद्रजी पवारांचा खासदार बजरंग सोनवणेनी, आणि इनडायरेक्ट म्हणण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना या ओबीसी आरक्षण विरोधी लढ्याला विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी, अजितदादाच्या आमदारांनी कोण माणसं होती, कुठली माणसं होती, कुणी डिझेल पुरवलं, कुणी गाड्या पुरवल्या, कुणी माणसं पुरवली, कुणी ओपन पत्रकार परिषदा घेतल्या, कुणी जरांगेच्या आंदोलनामध्ये जाहीर सहभाग घेतला, हे महाराष्ट्राला माहिती आहे ना। आणि ह्याचे मालक पवार फॅमिलीच आहे ना, प्रश्नच नाही। रोहित पवारांचा आयटी सेल हे मनोज जरांगेंचं आंदोलन चालवत होता, हे महाराष्ट्रातल्या ओबीसींना माहिती आहे। कालपासून मुख्यमंत्री याचं श्रेय घेत आहेत, मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की आम्ही योग्य न्याय दिलाय, मग मुख्यमंत्र्यांनी, तुम्ही म्हणताय ओबीसीवर मुख्यमंत्र्यांनी अन्याय केला, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका तुम्ही का नाही मागत? कालपासून मी बोलतो ना, मुख्यमंत्री महोदयांच्या या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे मी एक ओळ वाचून दाखवतो। शासन निर्णय या शब्दाच्या वरचं जे काही याच्यामधली ओळ आहे ते मी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना, हा JR बेकायदा का आहे हे मी वारंवार का तुमच्या समोर मांडतोय, एक ओळ तुम्हाला ऍज इट इज वाचून दाखवतो। गव्हर्नमेंट रिझोल्युशन मध्ये एक कॉमा, एक टिंब, एक अक्षर, त्याला सुद्धा महत्व असतं, त्याला सुद्धा महत्व असतं। वेलांटी दीर्घ का ऱ्हस्व याला सुद्धा JR मध्ये महत्व असतं। तर या JR मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, ते मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो। मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे। म्हणजे या JR चा उद्देश मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे हा आहे। मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला, समावेश करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय, सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नकार दिलाय, स्टेट बॅकवर्ड कमिशनने नकार दिलाय। मराठा आणि कुणबी एकच आहेत असं मानायला वेगवेगळ्या हायकोर्टनी नकार दिलेला आहे। मग एवढे सगळे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, स्टेट बॅकवर्ड कमिशन, सेंट्रल बॅकवर्ड कमिशन यांचा एवढा सगळा विरोध असताना, मराठा समाज सोशल बॅकवर्डनेस नाही हे वेळोवेळी सांगितलेलं असताना परत शासन म्हणतंय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी। म्हणजे उद्देश काय आहे तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करणे हा या JR चा उद्देश आहे। हा बेकायदा आहे, हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे, हा शासन विरोध, या शासन मध्ये ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे। आणि त्यामध्ये परत सगळ्या सोयऱ्यांना, नातेगोत्यांना, गावातल्या व्यक्तींना, ज्याच्याकडे कुणब्याचं सर्टिफिकेट आहे त्यानं जर एक ऍफिडेव्हिट दिलं तर त्या ऍफिडेव्हिट